नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी घाईघाईत तेजाला फोन करते आणि म्हणते की हा तेजाताई, उतरलात का तुम्ही खाली? ऑटो थांबवा, मी येतेच लगे, असं म्हणून वल्लरी दरवाजा उघडते. तर समोर प्रेरणा आणि अजितच्या कॅफेमधील एक वेटर आलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की अरे श्याम तू. तेव्हा तो श्याम नावाचा वेटर वल्लरीला म्हणतो की ते वल्लरीताई प्रेरणा मॅडम आहेत का? यावर वल्लरी विचारते की अजित भाऊनी पाठवले का तुला? तेव्हा श्याम सांगतो की हो. यावर वल्लरी थोडीशी घाबरते आणि म्हणते की अरे प्रेरणा मॅडम आहेत ना, त्या तेजाताईंसोबत जरा मार्केटमध्ये गेल्यात, आल्या की अजित भाऊंना फोन करायला सांगते हां. यावर श्याम म्हणतो की पण नक्की सांगा हां, कारण अजितदादांनी रघुला सांगितलं होतं हे करायला, पण आजकाल तोच कुठेतरी गायब असतो. अजितदादा फार चिडलेत त्याच्यावर, म्हणून मलाच पाठवलं त्यांनी. तेव्हा आता प्रेरणा मॅडमला निरोप द्या हां तुम्ही. आता रघुचं नाव ऐकून वल्लरीला रघुवर थोडा संशय येतो आणि ती श्यामला म्हणते की बरं मी सांगते प्रेरणा मॅडमला. तेव्हा तो श्याम तिथून निघून जातो. आता श्याम गेल्या वल्लरी थोडीशी विचारात पडते आणि तिला आठवतं की ती आणि तेजा जेव्हा प्रेरणाच्या घरी गेलेल्या असतात तेव्हा रघु तिथे त्यांना भेटलेला असतो आणि वल्लरी जेव्हा त्याला प्रेरणा कुठे आहे हे विचारल्यावर रघु सांगतो की ते दोघेही हनीमूनला गेलेत. आणि जेव्हा तिने अजितला फोन केला तेव्हा अजितकडून तिला समजतं की प्रेरणा तर अजितसोबत नाही आहे. आता हे सगळं आठवून वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे प्रेरणा खूपच रडत असते. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणतो की प्रेरणा अगं रडू नको, तू रडली की मला खूप वाईट वाटतं गं, तू इतका आगाऊपणा करतेस ना, मग राग येतो मला, मग हात उठतो माझा, ये इकडे मलम लावून देतो, असं म्हणून तो प्रेरणाला मलम लावण्यासाठी तिच्या जवळ जायला लागतो. तेव्हा प्रेरणा खूपच घाबरून जाते. तर हे बघून पुष्पा अण्णा केदारला म्हणायला लागते की अगं बाई काय तो पुळका, काय ती माया, आणि ती रागातच आता अण्णा केदारच्या जवळ येत म्हणते की मला सांगा काय चाललंय काय तुमचं? तेव्हा अण्णा केदार पुष्पाला म्हणतो की अगं असं काय करतेस, प्रेरणा माझी होणारी बायको आहे, मला लेकरू देणार आहे ती. तेव्हा पुष्पा म्हणते की अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, मग तर हिला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं म्हणून ती अण्णा केदारला म्हणते की मग मीच हिला मलम लावून देते, द्या इकडे, असं म्हणून ती अण्णा केदारच्या हातातून मलम घेते आणि जोरात प्रेरणाचा हात पिरगळत तिला मलम लावायला लागते. तर इकडे प्रेरणा खूपच ओरडायला लागते. तेव्हा अण्णा केदार पुष्पाला थांबायला सांगतो. हे बघून पुष्पाला खूपच राग येतो आणि ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्यासाठी पी फॉर प्रेरणा नाही तर पी फॉर पुष्पाच पाहिजे. तितक्यात डोरबेल वाजते. आता प्रेरणा जोरात ओरडणार तितक्यात पुष्पा पटकन प्रेरणाचं तोंड दाबते. तर इकडे बाहेर वल्लरी आणि तेजा आलेले असतात आणि त्या जोरजोरात दरवाजा ठोकायला लागतात. तर इकडे आतमध्ये पुष्पाने जोरात प्रेरणाचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. तर प्रेरणा इकडे खूपच ओरडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा पुष्पा अण्णा केदारला विचारायला लागते की रघु आला असेल का? तेव्हा अण्णा केदार म्हणतो की अगं रघु कसा येईल, यायच्या आधी तो मला फोन करतो ना. तर इकडे बाहेर वल्लरी आणि तेजा लगातार दरवाजा ठोकत असतात. तर इकडे आतमध्ये पुष्पा आणि अण्णा केदार चांगलेच घाबरून गेलेले असतात की नक्की बाहेर कोण आले. तर इकडे बाहेर तेजा आता खिडकीजवळ येते आणि खिडकीतून आतमध्ये काही दिसतंय का हे बघायला लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई आपण उगाच दार बडवतोय, काय इथे टाईम वेस्ट करायचा, आपण दुसरीकडे प्रेरणाताईंना शोधूया ना, नाही आहेत त्या घरात. तेव्हा तेजा म्हणते की नाही वल्लरी, आता इथे एकदा आलोय ना तर मला प्रेरणाला एकदा तरी हाक मारू दे, निदान माझ्या डोक्यातील डाऊट तरी क्लिअर होऊ दे अगं, असं म्हणून ती खिडकीतून प्रेरणाला आवाज द्यायला लागते की प्रेरणा तू आहेस का आतमध्ये. तर इकडे पुष्पाने जोरात प्रेरणाचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. तर प्रेरणा मात्र खूपच रडत असते आणि तेजा आणि वल्लरीला आवाज द्यायचा प्रयत्न करत असते. तर इकडे बाहेर तेजा म्हणते की प्रेरणा हे बघ तू आतमध्ये आहेस का, जर आतमध्ये असशील ना तर येऊ, तू चिडली आहेस का आम्हाला, तू हे बघ तू चिडली असशील आणि बाहेर येत नसशील ना तर ही फालतूगिरी आहे बघ, आधीच सांगून ठेवते तुला. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की तेजाताई ऐका माझं, त्या का रागवतील आपल्यावरती, त्या नाही आहेत इथे, आपण जाऊयात ना दुसरीकडे, त्यांना आपण उगाच टाईम वेस्ट नको करायला इथे, असं म्हणून वल्लरी जबरदस्तीने तेजाला तिथून घेऊन जायला लागते. तेजाचं मात्र मन अजिबात मानत नसतं आणि ती वल्लरीला समजवायला लागते की पण तरीही वल्लरी आता जबरदस्तीने तेजाला तिथून घेऊन जाते. तेव्हा अण्णा केदार या दोघी गेल्या का बघण्यासाठी खिडकीतून हळूच या दोघींना डोकावून बघायला लागतो आणि पुष्पाला येऊन सांगतो की गेल्या एकदाच्या त्या महामाया, आणि म्हणतो की पुष्पे थोडक्यात वाचलो हा आपण. तर इकडे वल्लरी तेजाला घेऊन तिथून जातच असते. तेव्हा तेजा मध्येच थांबते आणि वल्लरीला थोडंसं बाजूला घेऊन उभी राहते आणि म्हणते की वल्लरी प्लीज, मला काहीतरी वाईट फिलिंग येते अगं, प्लीज थोडा वेळ थांबूया ना आपण इथे. तेव्हा वल्लरी ठीक आहे असं म्हणून त्या दोघीही आता प्रेरणाच्या घराच्या दरवाजाकडे बघत तिथेच थांबतात. तर इकडे आतमध्ये अण्णा केदार आणि पुष्पा प्रेरणाला वरती घेऊन जायला लागतात. तेव्हाच प्रेरणा या दोघांच्या तावडीतून कशी सुटते आणि जोरात त्या दोघांनाही धक्का मारून पळायला लागते. तर इकडे बाहेर तेजा आणि वल्लरी प्रेरणाची वाट बघत थांबलेले असतात. आता वल्लरी वैतागत तेजाला म्हणते की तुम्ही म्हणालात ना म्हणून आपण थांबलो ना, आता बराच वेळ झालं प्रेरणाताईंची वाट बघतोय आपण, पण आपल्याला इथे काही भेटलं का, आपण कॅफेमध्ये जाऊया ना चला लवकर, असं म्हणून त्या तिथून जायलाच लागतात. तितक्यात
प्रेरणा खिडकीमध्ये येते आणि वल्लरीला जोरात आवाज देते की वल्लरी. तेव्हा तेजा आणि वल्लरी पटकन तिथेच थांबतात आणि प्रेरणाच्या घराकडे बघायला लागतात आणि दोघेही खूपच घाबरून जातात. तर इकडे अण्णा केदार पटकन येऊन प्रेरणाचं तोंड दाबतो, तर पुष्पा पटकन खिडकी लावून घेते आणि परत हे दोघेही मिळून प्रेरणाला आतमध्ये खेचतात आणि तिचं तोंड दाबून ठेवतात. तर इकडे बाहेर तेजा आणि वल्लरी खूपच घाबरून गेलेले असतात. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की बघ वल्लरी, मी तुला आत्ता म्हणाली होती ना, तुला आत्ता कोणीतरी हाक मारली, कन्फर्म तुला हाक मारली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो बरोबर बोलतायत तुम्ही, मी सुद्धा ऐकलं, चला आपण बघूया. असं म्हणून त्या दोघी हळूहळू जायला लागतात. तर इकडे अण्णा केदार आणि पुष्पा प्रेरणाचं तोंड दाबून तिला खेचत खेचत वरती घेऊन जायला लागतात. आता वल्लरी आणि तेजा प्रेरणाच्या घरात जवळ येतात आणि घराचा टाळा तोडण्याचा प्रयत्न करायला लागतात. तर इकडे आतमध्ये अण्णा केदार पुष्पाला म्हणत असतो की पुष्पा अगं आज दसरा आहे आणि दसरा सगळ्यात भारी मुहूर्त आहे, आजच लग्न करतो हिच्यासोबत. तर इकडे बाहेर वल्लरी आणि तेजाने तो टाळा कसा बसा तोडलेला असतो आणि त्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, मात्र दरवाजाला आतूनही लॉक असतं. आता आतून लॉक आहे हे बघून या दोघी खूप घाबरून जातात आणि म्हणतात की आतून लॉक आहे आणि त्या दोघीही प्रेरणाला आवाज द्यायला लागतात. तर वल्लरी आता म्हणते की प्रेरणाताई हिम्मत दाखवा, दार उघडा आहे, बघा आतून कडी लागली आहे, तुम्हाला दार उघडावंच लागेल. तर इकडे आता अण्णा केदारला वल्लरी आणि तेजाचा आवाज येतो. तर इकडे बाहेर तेजा म्हणते की प्रेरणा मला माहिती आहे की तू अडकली असशील, पण कसं तरी प्लीज दरवाजा उघड, प्लीज आम्हाला आतमध्ये येऊ दे. असं म्हणून त्या दोघी खूप काकुळतीने प्रेरणाला आवाज देत असतात. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई हे बघा माझं नीट ऐका, तुमच्या हातात शस्त्र नसलं तरी चालेल, देवाने आपल्याला दात हातात नखं दिली आहेत, त्याचा वापर करा. तर प्रेरणा हे सगळं आतमध्ये ऐकत असते, मात्र तिला ओरडता येत नसतं कारण या पुष्पाने आणि अण्णा केदारने तिचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. आता प्रेरणा वल्लरीचं सगळं बोलणं ऐकते आणि जोरात अण्णा केदार आणि पुष्पाच्या हाताला चावते. तेव्हा हे बघून हे दोघेही खूप ओरडायला लागतात आणि त्याचाच फायदा घेऊन प्रेरणा पटकन या दोघांनाही धक्का मारते आणि धावतच खाली येते. तर इकडे अण्णा केदार आणि पुष्पा मात्र खूपच घाबरून गेलेले असतात. आता प्रेरणा धावतच दरवाजाजवळ येते आणि कसाबसा दरवाजा उघडायला लागते. तर अण्णा केदार सुद्धा प्रेरणाच्या पाठीपाठी पळत येतो. तर इकडे आता प्रेरणा कसाबसा तो दरवाजा उघडते. तेव्हा वल्लरी आणि तेजा खूपच घाबरून जातात आणि त्या प्रेरणाला बाहेर ओढायला लागतात. तितक्यात त्यांना अण्णा केदार तिथे येतो आणि जोरात प्रेरणाला आतमध्ये खेचतो आणि दरवाजा लावण्याचा प्रयत्न करायला लागतो. तेव्हा हे बघून वल्लरी आणि तेजा खूप घाबरून जातात आणि त्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र अण्णा केदार जोरात प्रेरणाला आतमध्ये ढकलतो आणि स्वतःचा आहे तेवढा जोर लावून दरवाजा लावण्याचा प्रयत्न करायला लागतो. तर इकडे बाहेर वल्लरी आणि तेजासुद्धा संपूर्ण जोर लावून दरवाजा ढकलत असतात. आता त्या दोघेही जोरात दरवाजा ढकलून आतमध्ये येतात आणि अण्णा केदारला जोरात धक्का देतात आणि दोघेही प्रेरणाजवळ येतात आणि तिला उठवतात. तर प्रेरणा इकडे खूपच रडत असते आणि खूपच घाबरलेली सुद्धा असते. आता वल्लरी प्रेरणाला मिठी मारते, तर इकडे अण्णा केदार जोरात पडलेला असतो आणि त्याच्या खांद्याला लागलेलं असतं, त्यामुळे तो तिथेच खाली विवळत पडलेला असतो. तेव्हा वल्लरीचं लक्ष अण्णा केदारकडे जातं आणि ती रागात अण्णा केदारवरती जोरात ओरडत म्हणते की ए अण्णा केदार, आणि ती जाऊन त्याच्या कॉलरला पकडते आणि त्याच्या जोरजोरात कानाखाली द्यायला लागते. तेव्हा हे बघून अण्णा केदार खूप घाबरून जातो आणि मोठ्याने पुष्पाला आवाज द्यायला लागतो. तेव्हा आता पुष्पाचं नाव ऐकून वल्लरी थोडीशी शॉक होते. तर इकडे पुष्पा धावतच खाली येते. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन पुष्पाकडे बघायला लागते आणि ती पुष्पाजवळ जाते आणि तिला जोरात पकडत विचारायला लागते की पुष्पा वहिनी तुम्ही इथे काय करताय, लाज नाही वाटत का तुम्हाला. तेव्हाच आता अण्णा केदार वल्लरीचं लक्ष नाही हे बघून हळूच उठतो आणि तेजाला धक्का देऊन प्रेरणाला पकडतो आणि तिला खूप मारायला लागतो. तेव्हा वल्लरी अण्णा केदारला म्हणते की ए अण्णा केदार, असं म्हणून वल्लरी अण्णा केदारच्या अंगावरती धावून जाणार, तितक्यातच ही पुष्पा वल्लरीला पकडते. तर इकडे अण्णा केदार प्रेरणाला मारतच असतो. हे बघून वल्लरी अण्णा केदारवरती ओरडत म्हणायला लागते की अण्णा केदार, प्रेरणाताईंच्या अंगाला हात जरी लावलास ना तरी याद राख. तर इकडे आता तेजा कशीबशी उठते आणि अण्णा केदारला पकडायला बघते, मात्र अण्णा केदार तेजाला सुद्धा मारायला लागतो. आता हे सगळं बघून वल्लरी धावतच तिथून बाहेर पळत जाते आणि पटकन बाहेरून दरवाजा लावून घेते. तेव्हा हे बघून अण्णा केदारला असं वाटतं की वल्लरी घाबरून पळून गेली. तर इकडे तेजा आणि प्रेरणा वल्लरीला आवाज द्यायला लागतात. तेव्हा वल्लरीला असं बाहेर पळत गेलेलं बघून अण्णा केदार हसायला लागतो आणि या दोघींना चिडवत म्हणायला लागतो की प्रेरणा आणि तेजाला म्हणायला लागतो गेली पळून, काय वल्लरी वल्लरी करताय, गेली तुमची वल्लरी पळून. आणि तो प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, त्या वल्लरीच्या भरोशावर एवढी उडत होतीस ना, बघ गेली ती पळून. तर इकडे पुष्पाने तेजाला पकडून ठेवलेलं असतं आणि तेजा मोठ्याने वल्लरीला आवाज देत असते. तर इकडे अण्णा केदार परत प्रेरणाला मारायला लागतो.
तर इकडे आता वल्लरी बाहेर आलेली असते आणि तिला समोरच एक पोतराज दिसतात आणि त्यांच्या हातातील चाबूक बघून वल्लरी त्यांच्याकडे बघायला लागते आणि त्यांच्यासमोर हात जोडत त्यांना तो चाबूक मागायला लागते। आता खूप विनवण्या करून वल्लरी त्यांच्याकडून तो चाबूक घेते, तेव्हा ते पोतराज वल्लरीला त्यांचा चाबूक देतात। तेव्हा वल्लरी धावतच तिथून आतमध्ये जायला निघते। तर इकडे आतमध्ये अण्णा केदार प्रेरणाला म्हणत असतो की प्रेरणा, मैत्रिणी आल्या तर जोर आला का गं तुला, असं म्हणून तो परत प्रेरणाला मारायला लागतो। तितक्यातच वल्लरी दरवाजा उघडून मध्ये येते आणि जोरात अण्णा केदारला आवाज देते आणि तेव्हा सगळेच वल्लरीकडे बघायला लागतात। तेव्हा वल्लरी जोरात अण्णा केदारला त्या चाबकाचा फटका देते। तेव्हा अण्णा केदार खाली कोसळतो। तर इकडे तेजासुद्धा पटकन पुष्पाला पकडते आणि म्हणायला लागते की मला मारतेस काय, तुला माहिती नाही आहे का गं आम्ही कोण आहोत ते। तर वल्लरी इकडे तिची ओढणी खोचते आणि एखाद्या रणरागिणीसारखी अण्णा केदारवरती ओरडत म्हणते की तू आमच्या मैत्रीला खूप कमी समजलं होतंस ना अण्णा केदार, पण तुला असं सोडणार नाही आम्ही, हे वळ मरेपर्यंत जाणार नाहीत, असं म्हणतच वल्लरी फटाफट अण्णा केदारच्या अंगावर चाबकाचे फटके द्यायला लागते। तर हे बघून प्रेरणा आनंदाने हसायला लागते। तर तेजा जोरात ओरडत वल्लरीला म्हणते की वल्लरी मार। तेव्हा वल्लरी अण्णा केदारला फटाफट चाबकाने मारायला लागते। आता अण्णा केदार कसाबसा उठतो आणि तो चाबूक पकडून वल्लरीला जोरात ढकलतो। तेव्हा वल्लरी आता सोफ्यावरती पडते। तर हे बघून अण्णा केदार आता तिथून बाहेर पळायला लागतो। तेव्हा वल्लरी सुद्धा अण्णा केदारच्या पाठीमागे बाहेर येते आणि परत तो चाबूक जोरात त्याच्या गळ्याभोवती फेकते आणि त्याला ओढते। तेव्हा अण्णा केदार पाठी वळून बघतो आणि जोरात खाली वल्लरीच्या पायावर कोसळतो। तर इकडे वल्लरीमध्ये जणू काही देवी आईच प्रेरणाच्या मदतीला धावून आली आहे। त्या नजरेने आता वल्लरी अण्णा केदारकडे बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजा आणि वल्लरीने देवी आईचं रूप धारण केलेलं असतं। तेजाने इकडे पुष्पाच्या गळ्याभोवती शस्त्र धरलेलं असतं, तर वल्लरीकडे अण्णा केदारला चाबकाने मारत असते। तर हे बघून प्रेरणा खूप आनंदाने या दोघींकडेही बघत असते आणि दोघींसमोरही तिने हात जोडलेले असतात आणि तिला या दोघींमध्येही देवी आई दिसत असते। तर अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय कसा होतो हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।